हॅलो एव्हरीवन. मागील व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 4.5 आणि 4.6 हा डिटेल स्टडी केला होता. 4.5 फॅक्टर्स गव्हर्निंग द सिलेक्शन ऑफ कोजनरेशन सिस्टम. ओके, फॅक्टर्स घटक गव्हर्निंग म्हणजे साधित करतात की कोजनरेशन सिस्टम कोणत्या कोणत्या घटकांवरून निवडले गेलं पाहिजे. ओके, तर ते 9 फॅक्टर्स होते. इलेक्ट्रिकल लोड मॅचिंग, थर्मल लोड मॅचिंग, थर्मल टू इलेक्ट्रिकल एनर्जी रेशो, क्वालिटी ऑफ रिक्वायर्ड थर्मल एनर्जी, फ्युअल अवेलेबिलिटी, इन्स्टॉलेशन अँड अवेलेबल स्पेस. त्यानंतर ग्रीड कनेक्टेड इंडिपेंडंट सिस्टम, ऑपरेशनल कॉस्ट आणि लास्ट होता पोल्युशन कन्सर्न. ओके, त्याचबरोबर आपण सिलेबस टॉपिक 4.6 ॲडव्हान्टेजेस ऑफ कोजनरेशन सिस्टम आपण पाहिला होता. ओके, ॲडव्हान्टेजेस ऑफ कोजनरेशन सिस्टम: ॲडिशनल एनर्जी गेन, एनर्जी कन्झर्वेशन्स, सप्लाय डिमांड ब्रिज, कॉस्ट, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लॉसेस, रिलायबिलिटी, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. त्याचबरोबर वेस्टेज रिकव्हरी, डिसेंट्रलायझेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन. हे सिलेबस टॉपिक आपण मागील व्हिडिओमध्ये डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. नाव वी विल गोइंग टू सी इन डिटेल सिलेबस टॉपिक 4.7 टॅरिफ. ओके, टॅरिफ म्हणजे दर किंवा दरांची यादी, दर आकारणी. ओके, टॅरिफ. इलेक्ट्रिसिटी is generated in power system which is then delivered to the large number of consumers. Okay, इलेक्ट्रिसिटी ही जनरेट केली जाते पॉवर सिस्टममध्ये आणि ती डिलिव्हर केली जाते लार्ज नंबर ऑफ कन्झ्युमर्स. ओके, जे ग्राहक असतात जास्त नंबरमध्ये त्यांना ती डिलिव्हर केली जाते. कन्झ्युमर्स कॅन परस्युडेड. ओके, परस्युडेड म्हणजे पटवून दिले. कन्झ्युमर्स कॅन परस्युडेड टू यूज धिस पॉवर. कन्झ्युमरांना हे पटवून दिलेलं आहे की ही पॉवर यूज करायची इफ इट इज सोल्ड ॲट प्रॉपर रेट्स. ओके, जर ती प्रॉपर रेटला विकली गेली तर. ठीक आहे. टॅरिफ लिटरली मीन्स रेट्स ऑर चार्जेस फॉर अ सर्व्हिस रेंडर्ड टू ए कन्झ्युमर. ओके, रेंडर्ड म्हणजे प्रस्तुत करणे, चार्ज आकारणे फॉर अ सर्व्हिस सेवा. ओके, टू ए कन्झ्युमर. एका ग्राहकांना जी सर्व्हिस प्रस्तुत केली जाते त्याच्यासाठी जो दर आकारला जातो त्याला आपण लिटरली काय म्हणतो, टॅरिफ. ओके, इन केस ऑफ सप्लाय ऑफ एन इलेक्ट्रिकल पॉवर, टॅरिफ रेफर्स टू द रेट्स ॲट विच अ कन्झ्युमर इज चार्ज्ड फॉर द इलेक्ट्रिकल पॉवर सप्लायड. इन केस ऑफ supply of an electrical power, tariff refers to the rates at which a consumer, एक ग्राहक, is charged for the electrical power supplied. An electric supply company invests. ओके, इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी काय करते, इन्व्हेस्ट करते लार्ज अमाऊंट इन जनरेशन. ओके, वीज निर्मितीमध्ये लार्ज अमाऊंटमध्ये इन्व्हेस्ट केली जाते. त्याचबरोबर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे. पॉवर कंपनीज सोर्स ऑफ रेव्हेन्यू इज टॅरिफ. पॉवर कंपनींचं जे काय रेव्हेन्यू आहे म्हणजे जो काय महसूल आहे तो टॅरिफच आहे. विच ऑब्वियसली टार्गेट्स रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट ॲज वेल ॲज रिकव्हरी ऑफ ऑपरेटिंग कॉस्ट. जो की साहजिकच आहे, टार्गेट धरतो जे काय गुंतवणूक केलेली आहे, इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती रिकवर करण्याचा. ओके, आणि ऑपरेटिंग कॉस्टचा. ठीक आहे, याला आपण टॅरिफ म्हणतो, दर म्हणतो किंवा दरांची यादी म्हणतो. हाच सिलेबस टॉपिक 4.7 आपण आज डिटेलमध्ये पाहणार आहोत. पुन्हा टॅरिफचे काही कन्सेप्ट्स दिलेले आहेत. इवन दो जरी असं असलं तरी टॅरिफ इन्क्लुड्स ओव्हरऑल कॉस्ट जनरेशन, डिलिव्हरी ॲज वेल ॲज प्रॉफिट्स एट ऑल कॅटेगरीज ऑफ कन्झ्युमर्स कांट बी charged the same. This is because
cost of producing electricity considerably depends upon magnitude of electrical energy consumed and load conditions of the user. ओके, जरी असं असलं तरी टॅरिफ इन्क्लूड्स, टॅरिफमध्ये ओव्हरऑल कॉस्ट जनरेशनची, डिलिव्हरी ॲज वेल ॲज प्रॉफिट्स एट ऑल categories of consumers can be charged the same. Okay, this is because cost of producing electricity considerably depends upon magnitude of electrical energy consumed and load conditions of the user. So category of consumers deserves due consideration as far as fairness in tariff is concerned. Various elements of tariff are return on investment. Okay, various elements of tariffs are, elements म्हणजे घटक, तारीफचे वेगवेगळे घटक आहेत. रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट, ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्ट, डिप्रिशिएशन कॉस्ट, घसारा, डिप्रिशिएशन म्हणजे घसारा किंवा किमतीत उतार होणे ज्याला आपण म्हणतो, टॅक्सेस अमाऊंट, टॅक्सेस म्हणजे कर, फ्युअल कॉस्ट, इंधन दर, कंझ्युमर हॅज टू पे for capital as well as running cost. Tariff policy framework should support energy conservation as the core objective. Okay, tariff policy, tariffची जी काय पॉलिसी आहे ती फ्रेमवर्क करते, should support energy conservation. ओके, एनर्जी कन्झर्वेशन, ऊर्जा बचतीसाठी ती सपोर्ट करणारी एक फ्रेमवर्क आहे टॅरिफची पॉलिसी. ओके, ॲज द कोर ऑब्जेक्टिव्ह, हा मुख्य हेतू आहे. कोर ऑब्जेक्टिव्ह, एनर्जी कन्झर्वेशन करणे हा मुख्य हेतू आहे. ओके, following topic will cover different aspects. Okay, following topic will cover different aspects. Aspects म्हणजे पैलू ऑफ टॅरिफ, टॅरिफचे पैलू खालील टॉपिक्स हा कव्हर करतोय. ठीक आहे, व्हेरियस टॅरिफ स्ट्रक्चर्स, कोणकोणते टॅरिफचे स्ट्रक्चर्स आहेत, सम स्पेशल टॅरिफ्स फोकसिंग ऑन एनर्जी कन्झर्वेशन, रिडक्शन ऑफ एनर्जी बिल युजिंग टॅरिफ स्कीम. ओके, now syllabus topic 4.7.1 terms involved in tariff. टर्म्स म्हणजे काय, अटी, कोणकोणत्या अटी आहेत, टर्म्स इन्वॉल्वड इन टॅरिफ, दरांमध्ये कोणकोणत्या अटी आहेत. ओके, इन MSBT एक्झाम फॉर विंटर 14, समर 15, समर 16, विंटर 17, the question is asked on terms. Define the terms electricity duty, connected load, electricity tax, load factor tariff. Okay, write meaning of each of the following terms with reference to tariff. Connected load, load factor, maximum demand, average load. Define the terms tariff, fuel surcharge, electricity duty, connected load. Okay, these are the terms involved in tariff. Terms म्हणजे काय, अटी, काही कंडिशन्स, काही शर्ती असतात involved in tariff. Okay, units consumed, units consumed, first term is unit consumed, connected load, fixed charges, electricity tax, electricity duty, tariff structure, fuel surcharge. ओके, फ्युअल सरचार्ज म्हणजे इंधनाचा अधिभार किंवा जादा आकार. फर्स्ट वन इज युनिट कन्झ्युम्ड, युनिट कंझ्युम करणे म्हणजे खर्च करणे. ओके, युनिट्स definition, units consumed specify the aggregate amount of electricity. Okay, unit consumed specify the aggregate amount of electricity utilized over certain duration. Okay, utilized over certain duration, निश्चित एक काळासाठी ग्राहकाने ॲग्रिगेट अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी ही युटिलाइज केलेली आहे किंवा कन्झ्युम केलेलं आहे तो दर्शवतो. ओके, युनिट कन्झ्युम्ड. ठीक आहे, इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम मीटर रिडिंग. ओके, हे मिळवलं जातं मीटर रिडिंगवरून. सेकंड टर्म कनेक्टेड लोड. डेफिनेशन, कनेक्टेड लोड इज द टोटल वॅटेज ऑफ अप्लायन्सेस विच आर बीइंग यूज्ड ऑन द सँक्शन्ड कनेक्शन्स. ओके, कनेक्टेड लोड काय आहे पहा, कनेक्टेड लोड इज द टोटल वॅटेज ऑफ अप्लायन्सेस. जे रेसिडेन्शियलला जर वीज दिली असेल तर त्या रेसिडेन्शियल घरगुती अप्लायन्सेसमध्ये उपकरणांची टोटल वॅटेज ही काय असणार आहे, कनेक्टेड लोड असेल. विच आर बीइंग यूज्ड, ती जी की वापरली जाणार आहे, विच आर बीइंग यूज्ड ऑन द सँक्शन्ड कनेक्शन.
Okay, it has an effect on the fixed charges for a particular connection. It has an effect on the fixed charges for a particular connection. Term number 3, fixed charges. Term number 3, fixed charges. Definition, it's a fixed amount. ओके, ही एक फिक्स्ड अमाउंट आहे, किंमत आहे ऑफ चार्जेस इन्क्लुडेड इन मंथली इलेक्ट्रिसिटी बिल, इन्क्लुडेड इन मंथली इलेक्ट्रिसिटी बिल विच डिपेंड्स ऑन टाइप ऑफ कनेक्शन अँड कनेक्टेड लोड, विच डिपेंड्स ऑन टाइप ऑफ कनेक्शन अँड कनेक्टेड लोड. ओके, ही एक फिक्स्ड दर आहे, फिक्स्ड किंमत आहे, ठीक आहे, इन मंथली इलेक्ट्रिसिटी बिल. ओके, इलेक्ट्रिसिटी टॅक्स, फोर्थ टर्म इज इलेक्ट्रिसिटी टॅक्स. इलेक्ट्रिसिटी टॅक्स, वीज कर ज्याला आपण म्हणतो. सम स्टेट्स पुट टॅक्स ऑन ट्रान्झॅक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. दिस इज ऑफन चार्ज्ड इन पर्सेंटेज ऑफ टोटल अमाऊंट ऑफ बिल. ओके, ही टोटल अमाऊंट बिलाच्या टक्केवारीवर आहे, ही किंमत टक्केवारीवर आहे, हा चार्ज टक्केवारीवर आहे. ओके, पॉइंट टू बी नोटेड दॅट गव्हर्नमेंट, हे लक्षात असू द्या, गव्हर्नमेंट रिसीव करते ही अमाऊंट. ओके, ना की युटिलिटी. ओके, ठीक है, पॉइंट टू बी नोटेड दैट गवर्नमेंट रिसीव्स दिस अमाउंट एंड नॉट द यूटिलिटी. इलेक्ट्रिसिटी ड्यूटी, इलेक्ट्रिसिटी ड्यूटी. सम स्टेट्स अप्लाई ड्यूटी ऑन सप्लाई ऑफ इलेक्ट्रिसिटी विच इज ऑफन चार्ज्ड एन एडिशनल कॉस्ट पर यूनिट और मे ऑल्सो बी इन परसेंटेज. ओके, सम स्टेट्स, काही राज्य अप्लाय करतात ड्यूटी ऑन सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी विच इज ऑफन चार्ज्ड एन ॲडिशनल कॉस्ट पर युनिट. ओके, ही एक ॲडिशनल कॉस्ट आहे, ड्यूटी ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिसिटी ड्यूटी. ठीक आहे, ही एक ॲडिशनल कॉस्ट आहे, ही एक ॲडिशनल वाढीव किंमत आहे पर युनिट, पर युनिटला, और मे ऑल्सो बी इन अ पर्सेंटेज, किंवा ही पर्सेंटेजमध्ये सुद्धा असू शकते. पॉईंट टू बी नोटेड दॅट गव्हर्नमेंट रिसीव दिस अमाऊंट अँड नॉट द युटिलिटी. हे लक्षात असू द्या की ही जी अमाऊंट आहे ती गव्हर्नमेंट रिसीव करते, ना की युटिलिटी. ओके, नेक्स्ट टर्म आहे टॅरिफ स्ट्रक्चर. डेफिनेशन, द रेट ॲट विच कन्झम्पशन युनिट इज चार्ज्ड इन एनर्जी प्राइस इज स्पेसिफाईड बाय टॅरिफ स्ट्रक्चर. ओके, टॅरिफ स्ट्रक्चर म्हणजे काय? द रेट ॲट विच कन्झम्पशन युनिट इज चार्ज्ड इन एनर्जी प्राइस इज स्पेसिफाईड बाय टॅरिफ स्ट्रक्चर. ठीक आहे, जो काय एनर्जी कन्झम्पशनचा जो पर युनिटचा जो काय रेट असेल, तो चार्ज होणारा जो काय रेट असेल, ठीक आहे, त्याला प्राईजमध्ये स्पेसिफाय केले जातं एका टॅरिफ स्ट्रक्चरनुसार, दर आकारणीच्या स्ट्रक्चरनुसार. ठीक आहे, त्याला आपण टॅरिफ स्ट्रक्चर म्हणतो. टर्म नंबर 7, फ्युअल सरचार्ज, इंधन अधिभार किंवा जादा आकार ज्याला आपण म्हणतो. टॅरिफ स्ट्रक्चर इज सेट अप फॉर ॲन इयर ऑर 2. ठीक आहे, टॅरिफ स्ट्रक्चर जो काय सेट होतो तो एका वर्षासाठी किंवा 2 वर्षासाठी असतो. कॉस्ट ऑफ जनरेशन, ओके, वीज निर्मितीची जी काय कॉस्ट आहे, किंमत आहे, चेंजेस एव्हरी मंथ, ती प्रत्येक महिन्याला चेंज होत असते. फ्युअल सरचार्जेस ॲप्रिहेंड्स. ओके, फ्युअल सरचार्जेस ॲप्रिहेंड्स म्हणजे पकडणे, ॲप्रिहेंड्स म्हणजे पकडणे. फ्युअल सरचार्ज इंधन अधिभार जादा आकार ॲप्रिहेंड्स करतो चेंजिंग कॉस्ट ऑफ जनरेशन, पकडतो तो बदलणारा एनर्जीचा कॉस्ट. ओके, इट इज अप्लाइड पर युनिट, इट इज अप्लाइड पर युनिट, इट इज नोन एज फ्युअल सरचार्ज किंवा इंधन अधिभार ज्याला आपण म्हणतो. ऑब्जेक्टिव्स ऑफ तारीफ. ओके, ऑब्जेक्टिव्स ऑफ तारीफ म्हणजे दरांची वैशिष्ट्ये काय आहेत. सिलेबस टॉपिक 4.8 ऑब्जेक्टिव्स ऑफ टॅरिफ. द क्वेश्चन इज आस्क्ड मेनी टाइम्स इन MSBT एक्झाम. समर 13, विंटर 13, विंटर 14, समर 15, समर 16, विंटर 17, समर 18, विंटर 18. मेनी टाइम्स आस्क्ड अ क्वेश्चन इन MSBT एक्झाम ऑन दिस टॉपिक. सिलेबस टॉपिक 4.8 ऑब्जेक्टिव्स ऑफ तारीफ म्हणजेच काय, दरांचे वैशिष्ट्य. ठीक आहे, दरांची उद्दिष्टे, दरांची उद्दिष्टे काय आहेत बा. स्टेट ऑब्जेक्टिव्स ऑफ टॅरिफ सिस्टम, स्टेट एनी फॉर ऑब्जेक्टिव्ह ऑफ टॅरिफ सिस्टम, राईट, फॉर ऑब्जेक्टिव्ह ऑफ टॅरिफ सिस्टम, स्टेट एनी फॉर ऑब्जेक्टिव्स ऑफ टॅरिफ. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्स उद्दिष्टे लक्षात ठेवा. ओके, हिअर आर ऑब्जेक्टिव्स ऑफ टॅरिफ. फर्स्ट, इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉस्ट. ओके, जे काय कॉस्ट असेल त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. रिकव्हरी ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, रिकव्हरी झाली पाहिजे, वसूल झालं पाहिजे, पुनर्प्राप्त झाली पाहिजे कॅपिटल इन्व्हेस्टमेंटची. ओके, कॅपिटल म्हणजे जो काय भांडवल इन्व्हेस्ट केलेलं आहे, गुंतवणूक केलेलं आहे, त्याची रिकव्हरी. ठीक आहे, रिकव्हरी ऑफ रनिंग कॉस्ट, रिकव्हरी ऑफ मिसलेनियस कॉस्ट. ओके,
मिसलनेस म्हणजे मिश्र, संकीर्ण, नानाविध प्रकारचे जे काय हे आहेत किंमत आहे त्यांची सुद्धा वसुली ते झाली पाहिजे. हा ऑब्जेक्टिव्ह आहे टॅरिफचा. ठीक आहे. इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉस्ट. द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ टॅरिफ इज द फेअरली इक्वल डिस्ट्रीब्युशन. फेअरली म्हणजे प्रामाणिकपणे. ठीक आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ द टॅरिफ इज द फेअरली इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉस्ट ऑफ एनर्जी सप्लाय टू डिफरंट क्लासेस ऑफ यूज. Charges to be applied for consumption should be justifiable for each category of use. ओके, जे काही चार्जेस अप्लाय करतात कन्झम्पशनवरती ते हे जस्टिफिएबल असायला पाहिजे. म्हणजेच काय कारणीभूत असायला पाहिजे फॉर इच कॅटेगरी ऑफ यूज. ठीक आहे. समाधानकारक, जस्टिफिएबल, समाधानकारक. ठीक आहे. रिकव्हरी ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. रिकव्हरी ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे भांडवलाची जी काय गुंतवणूक आहे त्याची रिकव्हरी, पुनर्प्राप्ती, वसुली. ओके. युटिलिटी इन्व्हेस्ट ह्यूज अमाऊंट मनी इन द सिस्टम राईट फ्रॉम द जनरेशन टू सर्व द एनर्जी इन दी कन्झ्युमर प्रिमायसेस. ओके. युटिलिटी काय करतात, इन्व्हेस्ट करतात ह्यूज अमाऊंट मनी. ओके. जास्त प्रमाणामध्ये पैसा तो तिथं गुंतवला जातो इन द सिस्टममध्ये राईट फ्रॉम द जनरेशनपासून टू सर्व द एनर्जी इन द कन्झ्युमर प्रिव्हायसेस. ओके. कन्झ्युमर प्रिव्हायसेसपर्यंत एनर्जी सर्व करण्यासाठी, पोहोचवण्यासाठी युटिलिटी जी असतात ती सुरुवातीला जास्त पैसे गुंतवणूक करतात. ओके. रिकव्हरी ऑफ कॉस्ट इन्क्युर्ड. रिकव्हरी ऑफ कॉस्ट इन्क्युर्ड म्हणजे खर्च. ठीक आहे. जी काय खर्च झालेली कॉस्ट आहे ती रिकव्हरी करणे इन ऑल एलिमेंट्स ऑफ पॉवर सिस्टम दॅट इज जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी. थर्ड ऑब्जेक्टिव्ह आहे टॅरिफचा रिकव्हरी ऑफ रनिंग कॉस्ट. अपार्ट फ्रॉम इनिशियल कॉस्ट इट डिमांड सम कॉस्ट टू कीप द सिस्टम हेल्दी इन रनिंग कंडिशन. रिकव्हरी ऑफ कॉस्ट इन्क्युर्ड इन ऑपरेशन अँड मेंटेनन्स अँड सप्लाय ऑफ इक्विपमेंट्स. ठीक आहे. रिकव्हरी ऑफ कॉस्ट इन्क्युर्ड म्हणजे खर्च. ओके. इन्क्युर्ड म्हणजे खर्च, कॉस्ट खर्च. ठीक आहे. इन ऑपरेशन अँड मेंटेनन्स अँड सप्लाय ऑफ इक्विपमेंट. ठीक आहे. हे उद्दिष्ट पाहतोय आपण टॅरिफचे. ओके. टॅरिफचे उद्दिष्ट म्हणजे दरांची उद्दिष्ट काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह ऑफ टॅरिफ. फोर्थ आहे रिकव्हरी ऑफ मिसलनियस कॉस्ट. मिसलनियस म्हणजे मिश्र, संकीर्ण, नानाविध प्रकारची किंमत. ओके. कॉस्ट म्हणजे किंमत. ठीक आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी टू द कन्झ्युमर्स इन्व्हॉल्व्स मेनी असोसिएटेड सर्व्हिसेस इन ॲडिशन टू ओनली सप्लाय. रिकव्हरी ऑफ कॉस्ट इन्व्हेस्टेड in miscellaneous services such as cost of metering equipment, billing, cost of collection, etc. Concluding a satisfactory return on the total investment is an ultimate objective. Okay. Concluding शेवटी कन्क्लूड असं केलं जातं की समाधानकारकरित्या रिटर्न मिळाला पाहिजे ऑन द टोटल इन्व्हेस्टमेंट इज अन अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह. ओके. हे एक अल्टिमेट काय आहे, उद्दिष्ट आहे. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 4.9 LT अँड HT टॅरिफ्स. LT अँड HT टॅरिफ्स. LT म्हणजे लो टेन्शन अँड HT म्हणजे हाय टेन्शन टॅरिफ्स. ठीक आहे. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ टॅरिफ्स, एक्सप्लेन इच. व्हॉट आर द टाइप्स ऑफ टॅरिफ, एक्सप्लेन एनी वन. डिफाइन द टर्म्स टॅरिफ स्ट्रक्चर. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ टॅरिफ, एक्सप्लेन इच एनी फोर. ओके. स्टेट द डिफरंट टाइप्स ऑफ टॅरिफ, एक्सप्लेन एनी वन. MSBT एक्झाममध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. विंटर 12, विंटर 13, विंटर 14 आणि विंटर 17च्या परीक्षांमध्ये. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 4.9 LT अँड HT टॅरिफवरती. ओके. इच टॅरिफ स्ट्रक्चर हॅज डिफरंट कॅल्क्युलेशन टू कॅल्क्युलेट द टोटल एनर्जी चार्ज विच कन्झ्युमर हॅज टू पे फॉर हिज कन्झम्पशन. ठीक आहे. इच टॅरिफ स्ट्रक्चर हॅज डिफरंट कॅल्क्युलेशन टू कॅल्क्युलेट द टोटल एनर्जी चार्ज विच कन्झ्युमर हॅज टू पे फॉर हिज consumption. Now, electricity tariff can have various forms which vary from country to country as well as different markets of the same country. Tariff scheme also differ according to consumer category. Okay. tariff scheme जी आहे ती सुद्धा बदलते according to consumer category. ग्राहकांचा वर्गीकरणानुसार टॅरिफची स्कीमसुद्धा बदलली गेलेली आहे. कन्झ्युमर्स कॅटेगरी ग्राहकांचं वर्गीकरण कसं आहे? रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल अँड ॲग्रिकल्चरल. रेसिडेन्शियल म्हणजे घरगुती, कमर्शियल म्हणजे व्यावसायिक. ओके. व्यावसायिक. इंडस्ट्रियल म्हणजे औद्योगिकरणामध्ये, ॲग्रिकल्चर म्हणजे शेती क्षेत्रात. डिफरंट टाइप्स ऑफ टॅरिफ
आर यूज्ड इन प्रॅक्टिस. ओके, हे टॅरिफचे प्रकार आहेत, हे दरांचे प्रकार आहेत. फ्लॅट डिमांड तारीफ. फ्लॅट डिमांड तारीफ म्हणजे फ्लॅट म्हणजे सपाट आडवा, ठीक आहे. डिमांड म्हणजे मागणी दर. ओके, एक फ्लॅट डिमांड असते ना, म्हणजे एक म्हणजे कॉन्स्टंट मागणी असते, ठीक आहे. फ्लॅट डिमांड तारीफ. सिंपल तारीफ. सिंपल तारीफ म्हणजे साधा दर. फ्लॅट रेट तारीफ. ओके, फ्लॅट रेट तारीफ. स्टेप रेट तारीफ, चरण दर ज्याला आपण म्हणतो, चरण दर म्हणजे जो स्टेपमध्ये जो इन्क्रीज होतो किंवा स्टेप असतो त्याला आपण म्हणतो चरण दर तारीफ. ब्लॉक रेट तारीफ. ब्लॉक रेट म्हणजे स्वतंत्र ब्लॉक करून त्याचे दर वर्गीकरण करायचे. ओके, ब्लॉक रेट तारीफ. टू पार्ट तारीफ म्हणजे 2 भागांमध्ये विभागला गेलेला दर, टू पार्ट तारीफ. 3 पार्ट तारीफ, 3 भागांमध्ये विभागला गेलेला तारीफ दर. ओके, फिगर सी 4.8 टाइप्स ऑफ tariff. There are 7 types of tariff: flat demand tariff, simple tariff, flat rate tariff, step rate tariff, block rate tariff, 2-part tariff, 3-part tariff. Okay. 4.9.1 फ्लॅट डिमांड तारीफ. ओके, फ्लॅट म्हणजे सपाट आडवा कॉन्स्टंट जो असतो त्याला आपण म्हणतो. डिमांड म्हणजे मागणी दर. ओके, दिस इज वन ऑफ द ओल्डेस्ट तारीफ स्कीम ऑफ चार्जिंग द कन्झ्युमर फॉर हिज इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन. इन ओल्डन डेज, जुन्या दिवसांमध्ये इलेक्ट्रिसिटी ॲप्लिकेशन्स वॉज व्हेरी लिमिटेड सच ॲज लाइटिंग, दॅट इज लॅम्प लोड. ओके, जुन्या काळांमध्ये लॅम्प लोड हा एक कॉमन लोडच असायचा फक्त. ओके, टाइम ड्युरेशन फॉर विच these lamps are to be used were fixed. टाइम ड्युरेशन पण यांचा कसा असायचा, फिक्स असायचा. ओके, वापरण्याचा. दॅट इज नो हावर ऑफ यूज वेअर फिक्स्ड. दॅट इज नो हावर्स ऑफ यूज वेअर फिक्स्ड. ठीक आहे. इन दिस टाइप स्कीम the points considered while charging the consumers are total number of lamps installed. ठीक आहे, कंझ्युमर्स कडे किती लॅम्प्स इन्स्टॉल केलेले आहेत, टोटल कनेक्टेड लोड इन किलोवॅट, टोटल टाइम ऑफ यूज इन हावर्स. ठीक आहे. दिस टाइम इन हावर्स मे बी ओव्हर ड्युरेशन ऑफ मंथ, क्वार्टर, इयर और एन इयर. ठीक आहे. दिस टाइम इन हावर्स मे बी ओव्हर ड्युरेशन ऑफ मंथ. हे जे काय वापराचा तास आहे, ओके, जो इलेक्ट्रिसिटी यूज करण्याचा जो हावर आहे तो एका मंथमध्ये किंवा क्वार्टर इयरमध्ये किंवा एका इयरमध्ये घेतला जात होता. ओके, ऑल कन्झ्युमर्स बिलॉंग्ड टू सेम कॅटेगरी ॲज टोटल एनर्जी डिमांड अँड कन्झम्पशन वॉज फिक्स्ड. ओके, ऑल कन्झ्युमर्स, मग प्रत्येक सर्व ग्राहक बिलॉंग्स केले जातात, त्यांना समजलं जायचं की टू सेम कॅटेगरी as total energy demand and consumption was fixed. ठीक है. So the rate at which consumer was charged, equals to particular amount per lamp or per unit of installed load. Therefore total energy charge equal to RS in rupees NL into R. ओके, NL म्हणजेच काय, नंबर ऑफ लॅम्प्स, कनेक्टेड लोड इन किलोवॅट, अँड आर म्हणजे रेट पर लॅम्प. ओके, याच्यानुसार फ्लॅट डिमांड तारीफचा जो दर आहे तो कॅल्क्युलेट केला जात होता ओल्डेस्ट डेमध्ये. ॲप्लिकेबिलिटी ऑफ दिस तारीफ इज लिमिटेड टू स्ट्रीट लाइटिंग. ओके, ह्या तारीफचं जे काय ॲप्लिकेबिलिटी आहे ती लिमिटेड आहे फक्त स्ट्रीट लाइटिंगसाठी. लोड्स विच आर इझिली प्रिडिक्टेबल. ओके, जे सहजासहजी आपण त्याचा अंदाज लावू शकतो अशा ठिकाणी फ्लॅट डिमांड तारीफ हे यूज केलं जातं. ॲडव्हान्टेजेस: नो मीटरिंग रिक्वायरमेंट्स सच ॲज मीटरिंग इक्विपमेंट्स, रीडिंग अँड असोसिएटेड बिलिंग अँड अकाउंटिंग लीड टू डिक्रीज ऑफ टोटल ओव्हरऑल कॉस्ट. ओके, ठीक आहे, अशा ठिकाणी मीटरिंग वापरलं जाण्याची काही शक्यताच नाही आहे. मीटरिंग वापरत नाहीत. मीटरिंग इक्विपमेंट आणि रीडिंग अँड असोसिएटेड बिलिंग अँड अकाउंटिंगचा जो काय खर्च आहे तो काय होतो, इथं कमी होतो, डिक्रीज ऑफ टोटल ओव्हरऑल कॉस्ट. ठीक आहे. डिसएडव्हान्टेजेस: नो डिस्क्रिमिनेशन बिटवीन द युजर्स ऑफ सेम लोड फॉर डिफरंट ड्युरेशन ऑफ टाइम दॅन प्रिफिक्स्ड. ठीक आहे. डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव, याच्यामध्ये भेदभाव केला जात नाही मग. ठीक आहे, बिटवीन द युजर्स ऑफ सेम लोड
for different duration of time than prefixed. It makes user to keep load on even though not required. ठीक है. सिलेबस टॉपिक 4.9.2 सिंपल टॅरिफ. ओके, सिंपल टॅरिफ म्हणजे साधा दर, सरळ दर. दिस इज द सिम्पलेस्ट टॅरिफ स्ट्रक्चर फॉर चार्जिंग द कंझ्युमर फॉर देअर कन्झम्पशन. कंझ्युमर हॅव टू पे ऑन द बेसिस ऑफ युनिट कंझ्युम्ड. द रेट अंडर दिस टॅरिफ इज डिराइव्ड कॉस्ट पर किलोवॅट हावर इक्वल्स टू CAF प्लस CAO इन टू ब्रॅकेट अपॉन डिवाइडेड NUA. ओके, into bracket CAF plus CAO bracket complete upon divided NUA. Okay, where CAF annual fixed cost, CAO annual operating cost, NUA total number of units supplied to consumer per annum. ओके, ठीक आहे. सिंपल टॅरिफचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कॉस्ट पर किलोवॅट हावर. ओके, कॉस्ट पर किलोवॅट हावर. किलोवॅट हावर वरती ही कॉस्ट मिळवली जाते, काढली जाते. त्याचा फॉर्म्युला आहे इंटू ब्रॅकेट CAF प्लस CAO ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड NUA. ओके, CAF म्हणजे ॲन्युअल फिक्स्ड कॉस्ट, CAO म्हणजे ॲन्युअल ऑपरेटिंग कॉस्ट, NUA टोटल नंबर ऑफ युनिट्स सप्लाय टू कंझ्युमर पर ॲन्युम. ओके, टोटल नंबर ऑफ युनिट सप्लायड टू कंझ्युमर पर ॲन्युम. टोटल नंबर ऑफ युनिट supplied to consumer per annum. Advantages: consumer has to pay only for the all the energy consumed, so consumer does not keep the load on when not required, unlike flat demand tariff structure. Okay, flat demand tariff structure सारखं इथं होत नाही. कंझ्युमर्स त्याच वेळी दर पे करू शकतो ज्यावेळी तो त्यानं यूज केलेला आहे, कंझ्युम केलेला आहे इलेक्ट्रिसिटी. ओके, म्हणजे त्याचा लोड ऑन होता त्याच वेळचा तो इथं काय करू शकतोय, जो रेट आहे, जो चार्ज आहे तो पे करू शकतोय. ओके, डिसएडव्हान्टेजेस: फायनल कॉस्ट पर किलोवॅट हावर इज हायर. ओके, फायनल कॉस्ट जी असेल पर किलोवॅट हावरची ती हायर आहे. लोड फॅक्टर, डायव्हर्सिटी फॅक्टर अँड पॉवर फॅक्टर व्हॅरी विथ डिफरंट कॅटेगरीज ऑफ कंझ्युमर, दॅट इज डोमेस्टिक, कमर्शियल अँड इंडस्ट्रियल एटसेट्रा. these classes are not discriminated accordingly while charging for their consumption. These classes are not discriminated accordingly while charging for their consumption. ठीक है, सिंपल टॅरिफ. नेक्स्ट, सुटेबिलिटी ऑफ सिंपल टॅरिफ. सिंपल टॅरिफ कुठे योग्य आहे? कॅन बी इन्क्रीज्ड बाय, सुटेबिलिटी ऑफ सिंपल टॅरिफ कॅन बी इन्क्रीज्ड बाय गिविंग अ डिस्काउंट ऑन कन्झम्पशन मोर दॅन ॲव्हरेज. ठीक आहे, ॲव्हरेजपेक्षा जास्त जर कन्झम्पशन झालं तर तिथं डिस्काउंट दिलं पाहिजे, म्हणजे जिथं असेल तिथे. कॅटेगरायझेशन ऑफ कन्झ्युमर्स व्हाईल चार्जिंग. कॅटेगरायझेशन ऑफ कन्झ्युमर्स व्हाईल चार्जिंग. डिस्काउंट इन ऑफ पीक हावर्स. डिस्काउंट इन ऑफ पीक हावर्स. ऑफ पीक हावर्स म्हणजे जो सर्वात बंद काळाचा वेळ असतो, जिथे आपण अप्लायन्सेस स्विच ऑफ करतो, बंद करतो. ऑफ पीक हावर्स म्हणजे रात्रीची वेळ 12 ते सकाळी 6, जिथं बहुतांश रेसिडेन्शियलचा जो काय लोड असतो तो ऑफ असतो. ऑफ पीक हावर्स याला आपण म्हणतो. ठीक आहे, पीक ऑफ. स्पेशल टॅरिफ scheme to promote energy consumption at high load factor and improved power factor. Syllabus topic 4.9.3 flat rate tariff. Okay, this is probably the most popular tariff structure. In flat rate tariff structure, various types of consumers are charged at different according rate. Flat rate for light load like light, fan are charged a bit higher than loads with heavy consumption. Okay, flat rate for light load like lights, fans are charged a bit higher than load with heavy consumption. The rate at which each category of consumer is to be charged is decided by considering its load factor and power factor into account. ठीक है, फ्लॅट रेट टॅरिफ. टोटल एनर्जी चार्जेस, याचा फॉर्म्युला टोटल एनर्जी चार्जेस इक्वल्स टू रुपीज इन NU इंटू R. ओके, NU म्हणजे नंबर ऑफ युनिट्स एनर्जी कन्झ्युम्ड ओव्हर अ बिलिंग पिरियड. R means flat rate in rupees per unit. Okay, advantages: flat rate tariff is easy to understand for consumer. Calculation in flat rate tariff are simple as far as supply end is concerned. Flat rate tariff applies different rates for different types of consumer. Disadvantages: various types of supply require separate meters. Tariff to be set depends upon diversity factor and load factor. Determination of this factor for various load is tedious task.
Okay, tariff to be set depends upon diversity factor and load factor. Determination of this factor for various load is a tedious task. Okay, consumer has to pay at the same rate for all his energy consumed, though as the consumption increase, overall cost per unit decreases. Okay, disadvantages. 4.914 स्टेप रेट टॅरिफ, चरण दर ज्याला आपण म्हणतो चरण दर, स्टेप रेट टॅरिफ. द स्टेप रेट टॅरिफ इज अ ग्रुप ऑफ फ्लॅट रेट टॅरिफ. ठीक आहे, स्टेप रेट टॅरिफ काय आहे, फ्लॅट रेट टॅरिफचा ग्रुप आहे. ओके, इन स्टेप रेट टॅरिफ स्ट्रक्चर पर युनिट चार्ज ऑफ एनर्जी डिक्रीजेस ॲज द कन्झम्पशन इन्क्रीजेस. ठीक आहे, इन स्टेप रेट टॅरिफ स्ट्रक्चर पर युनिट चार्ज ऑफ एनर्जी डिक्रीजेस, पर युनिटचा जो काय दर आहे तो डिक्रीज होईल ॲज द कन्झम्पशन इन्क्रीजेस. ओके, पहा कसं, consumption kilowatt hour greater than 50 kilowatt rate 5.0 per unit. Okay, 51 less than equals to 150 degree 150 in kilowatt hour. Okay, 51 पेक्षा जास्त 150 किलोवॅट हवर इतक्या कन्झम्पशन पर्यंत रेट कसा आहे, प्रति युनिट 4 रुपये. ओके, त्यानंतर 151च्या पुढे रेट कसा असेल, 151 म्हणजे 150 युनिटच्या पुढे रेट आहे 3 रुपये प्रति युनिट. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल फर्स्ट स्टेज अप टू 50 किलोवॅट हवर ऑफ कन्झम्पशन, नेक्स्ट स्टेज फ्रॉम 51 किलोवॅट अप टू 150 किलोवॅट हवर अँड देन लास्ट स्टेज मोर दॅन 150 kilowatt hour. When consumption enters the next stage, total cost for consumer is charged according to lesser rate of that steps. ठीक है. Advantages: high energy consumption lowers the generation cost. Consequently, high energy consumption lowers the generation cost. Consequently, load factor improves. This fact is taken into account in step rate tariff structure. Disadvantages: consumer promotes energy consumption just to cross the previous higher rate step of tariff. ठीक आहे. डिसएडवांटेज पहा, कन्झ्युमरना प्रोमोट केले जातं एनर्जी कन्झम्पशन जस्ट टू क्रॉस द प्रिव्हियस हायर रेट स्टेप ऑफ टॅरिफ. ठीक आहे. स्टेपिंग अप इंटू नेक्स्ट लेवल चार्जेस, स्टेपिंग अप इंटू नेक्स्ट लेवल चार्जेस, टोटल कॉस्ट टू कंझ्युमर लेस दॅन विच वुड हॅव बीन इफ ही वॉज इन प्रिव्हियस स्टेप. 4.9.5 block rate tariff. Describe features of block rate tariff. Two-part tariff. In block rate tariff structure, blocks of energy unit consumed are formed. Total energy charge which consumer has to pay is the sum of charges due to each consumption block. ठीक है. Consumption block units up to 30 unit block rate 5 rupees per unit, 31 to 80 unit rate 4 rupees per unit, 81 above unit 3 rupees per unit. Okay, block rate tariff. This is the block rate tariff. According to block rate tariff structure, per unit rate for starting block of 30 unit will be higher and further blocks of energy are charged at successively reduced rates than previous block. Fixed charges per month is also considered in addition to this cost of unit consumed. Total charge equals to fixed charge plus cost of unit consumed as per block rate. For example, one block of 30, next block of 50 units, further block of consumption more than 80 unit. Considering the rate as given in table, if consumption is 40 units and fixed charge is 25 per month, then total charge equals to 25 per month. It is a fixed charges plus 30 into 5. Okay, 30 up to 30 unit there is a rate of per unit is 5 rupees plus for 10 it is a 4 and total is 215 rupees. Okay. Advantages: consumer gets incentive for more consumption of energy. Increase in load factor, loading to reduction in generation cost. Disadvantages: block rate tariff lacks a measure of consumers demand. Okay. Two-part tariff. Syllabus topic 4.9.6 two-part tariff. Okay, दोन भाग दर. Okay, describe features block rate tariff, two-part tariff. Explain
two-part tariff with advantage and disadvantages. Two-part tariff is also known as Hopkinson's demand rate. Total charge to be set is divided into fixed charge and variable charge. Total charge is divided in fixed charge and variable charge. Okay, fixed charge has nothing to do with energy consumed, but it's in proportionate with maximum demand. So the fixed charge is set according to maximum demand. Maximum demand is roughly assessed, for example, based on either of number of rooms in the premises, sum of kilowatt capacity of load equipment of consumer, connected load. In two-part tariff, fixed charge attributes recovery of attributes म्हणजे गुणधर्म. ओके, इन टू पार्ट तारीख दोन पार्ट तारीख म्हणजे दोन पार्ट तारीखमध्ये फिक्स्ड चार्जचे काही गुणधर्म आहेत. रिकव्हरी ऑफ इंटरेस्ट अँड डिप्रिशिएशन ऑन द कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर अँड इक्विपमेंट, टॅक्सेस अँड इन्शुरन्स चार्जेस. फिक्स्ड चार्जेस इज सर्टन अमाउंट सेट पर किलोवॅट of maximum demand. Variable charge recovers running cost or operating cost. Okay, variable charge recovers running cost or operating cost. Operating cost depends upon total energy consumed and vary with energy supplied to consumer. Variable charge set to certain amount per kilowatt hour of energy consumed. Therefore total charge equals to rupees into bracket CF kilowatt. Okay, CF into kilowatt, number of kilowatt, plus bracket complete, plus into bracket CV into number of kilowatt hour, bracket complete, where CF equals to charge per kilowatt of maximum demand assessed, CV charge per kilowatt of energy consumed. ठीक है. Disadvantages: consumer has to pay fixed amount for sure even though his energy consumption is zero. Okay, ह्याचा डिसएडव्हान्टेज काय आहे? कंझ्युमरला हे माहीत आहे की मी जरी वीज नाही यूज केली तरी मला फिक्स्ड चार्ज जे आहेत, फिक्स्ड अमाऊंट जे आहेत ते पे करावे लागणार आहेत. फॉर एक्झाम्पल, इफ एनी इंडस्ट्री इज शट फॉर अ मंथ ड्यू टू एनी रिझन अँड देर इज नो इलेक्ट्रिसिटी कंझम्पशन, ओनर स्टिल हॅज टू पे फिक्स्ड चार्ज. Syllabus topic 4.9.7 3-part tariff. 3-part tariff is also known as Doherty rate. Total charge in 3-part tariff, as its name suggests, is divided into 3 parts, namely fixed charge, semi-fixed charge and variable charge. Okay, 3-part tariff is divided in fixed charge, semi-fixed charge and variable charge. Okay, fixed charge remains constant irrespective of energy consumption of user. This charge recovers cost involved in providing supply connection of any magnitude to consumer, and moreover service expenditures like accounting cost incurred in metering, establishment cost. This is incurred only once, but it can be paid annually at a time or may be divided in each bill. Semi-fixed charge depends upon maximum demand in kilowatt or kVA of user. Initial cost and operating cost for plant are recovered with this charge. Semi-fixed charge does not depend upon total energy supplied but vary with change in maximum demand. Variable charge is decided by energy consumed by the user. Variable charge is decided by energy consumed by the user. Some costs vary with change in energy consumption are recovered by this. For example, cost of fuel equals, therefore total charge equals to CF, cost of fuel, CF, plus into bracket CSF into kilowatt, bracket complete, plus into bracket CV into per kilowatt, bracket complete, where CF fixed charge, CSF semi-fixed charge in rupees kilowatt, in rupees per kilowatt of maximum demand, CV variable cost in rupees per kilowatt hour. Okay, this is the 3-part tariff. Okay, now syllabus topic 4.10 specific tariff. This syllabus topic we will going to conduct in next video, next lecture. In this video, now today's video, we have
discussed all the tariff structure in details, and we have know the formulas for the all tariff structure. These are the tariff structure: flat demand tariff, simple tariff, flat rate tariff, step rate tariff, block rate tariff, two-part tariff, and three-part tariff. Okay, in details. So for next video, next lecture, keep watching SRG Technical, and thanks for watching this video.